Good morning everyone and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade and we are learning the part of grammar that is tenses, and we have seen how to use past perfect tense in the last lecture, and today we will move forward with the next tense, that is the past perfect progressive tense. So please look at the following example. I will read it out and I will explain it to you. Yesterday, while I was writing a letter, my friend telephoned from Mumbai. He told me that he had been trying to contact me for the past 2 days. आता या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, त्याचा अर्थभाग काय होतो. काल जेव्हा मी पत्र लिहित होतो, माझ्या मित्राने मला मुंबईवरनं कॉल केला, टेलिफोन केला. तो मला बोलला की तो मला गेल्या 2 दिवसांपासून माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. द व्हर्ब हॅड बीन ट्राईंग. पहा, दुसऱ्या ओळीमध्ये त्या ठिकाणी एक व्हर्ब दिलेला आहे, हॅड बीन ट्राईंग. हॅड प्लस बीन प्लस V4 इज द पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. या 3 गोष्टींमुळे आपल्याला कळून चुकतं किंवा हा काळ कुठला आहे, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सुद्धा म्हणतात त्याला. तर त्याचा फॉर्म्युला भाग आहे, सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. तर या हॅड प्लस बीन प्लस V4 या गोष्टींनी तो पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स होतो, एवढं लक्षात ठेवा. विच इज यूज टू शो दॅट an action which began in the past continued up to a certain time also in the past. Notice that here the present participle form trying. या ठिकाणी पहा, त्यांचं म्हणणं असं आहे की पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये त्याचा वापर यासाठी केला जातो की भूतकाळामध्ये ती ॲक्शन सुरू झाली आणि ती काही काळापुरती सुरू राहिली आणि त्यानंतर भूतकाळामध्ये सुद्धा ती सुरू होती. नोटीस दॅट हिअर द पास्ट पार्टिसिपल ट्राईंग. या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल ट्राईंगकडे तुम्ही लक्ष द्या. इज यूज टुगेदर विथ द हेल्पिंग व्हर्ब हॅड प्लस बीन. जो V4 आहे, क्रियापदाचं चौथं रूप जे आहे ING फॉर्म, या ठिकाणी हॅड प्लस बीन या फॉर्म्युलासोबत वापरला गेलेला आहे. कम्पेअर द 2 सेंटेन्सेस गिवन बिलो. खाली दिलेले 2 सेंटेन्सेस ची तुलना करा. अर्जुन वॉज रीडिंग व्हेन तन्वी रँग द बेल. तन्वीने जेव्हा बेल वाजवली तेव्हा अर्जुन वाचत होता. अर्जुन हॅड बीन रीडिंग व्हेन तन्वी रँग द बेल. अर्जुन वाचन करत होता जेव्हा तन्वीनी बेल वाजवली. इन द फर्स्ट सेंटेन्स द यूज ऑफ पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स indicates simply that one action was ongoing when a second one happened at the same point in the past. पहिल्या वाक्यामध्ये या कुठलं वाक्य आहे ते, आय वॉज रीडिंग वेन अर्जुन वॉज रीडिंग वेन तन्वी रँग द बेल. आता ते आहे सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एक ॲक्शन घडत असताना दुसरी ॲक्शनसुद्धा घडली. अगदी प्रत्येक काय म्हणतात त्याला एकाच वेळी घडल्या आणि दोन्ही घटना कुठे घडलेल्या आहेत, पास्ट टेन्समध्ये घडलेल्या आहेत. द यूज ऑफ पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स इन द सेकंड सेंटेन्स
दुसऱ्या वाक्यातील जो पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर आहे, however indicates that first action had been in progress for a period continuing up to the time when the second action was performed. आता दुसऱ्या वाक्याचा अर्थ असा होतो की पहिली क्रिया घडली आणि दुसरी क्रिया सुरुवात होईपर्यंत ती घडली, नंतर दुसरी क्रिया घडली, म्हणजे दोन्हीही क्रिया एकसाथ घडलेल्या नाहीत असा त्याचा अर्थ होतो. अर्जुन हॅड बीन रीडिंग व्हेन तन्वी रँग द बेल. अर्जुन वाचन करत होता जेव्हा तन्वीनी बेल वाजवली. आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही गोष्टी सारख्याच वाटत असतील, परंतु या ठिकाणी त्याच्या अर्थामधला भेद लक्षात घ्या. पहिल्या वाक्यामध्ये दोन्ही गोष्टी ज्या आहेत, भूतकाळामधल्या दोन्ही गोष्टी सारख्याच वेळेस घडल्या, परंतु या ठिकाणी दुसऱ्या वाक्यात ज्या ठिकाणी पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स वापरला आहे, त्या ठिकाणी एक घटना घडल्या तोपर्यंत सुरू होती भूतकाळामधली, जोपर्यंत दुसरी घटना सुरू झाली नाही, असं त्याचा अर्थ यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस फॉर मोर एक्झाम्पल्स ऑफ द पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पुढील काही वाक्यांकडे लक्ष द्या. आय स्विच्ड ऑफ द ओव्हरहीटेड इंजिन which had been running for 6 hours. I switched off the overheated engine which had been running for 6 hours. आता या ठिकाणी पहा, पहिल्या वाक्यामध्ये भूतकाळामध्ये एक घटना घडली की त्यांनी ओव्हरहीट झालेलं इंजिन बंद केलं, जे 6 तासापासून सुरू होतं. म्हणजे पहिली घटना घडली जोपर्यंत दुसरी घटना सुरू झालेली नाही. म्हणजे जोपर्यंत 6 तासापर्यंत ते इंजिन सुरू होतं, परंतु जसं आहे ना 6 तास झाले, तसं दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी बंद करण्याचं काम केलं, जे इंजिन गरम झालेलं होतं. दुसरं वाक्य पहा. इट हॅड बीन रेनिंग since 3 in the morning. It had been raining since 3 in the morning and the plane could not take off. आता त्या ठिकाणी पहिली घटना काय घडली की पाऊस पडत आहे, कंटिन्यू पडत होता, आणि त्यामुळेच प्लेननी सुद्धा टेक ऑफ घेतला नाही. दोन्ही गोष्टी एकानंतर दुसरी झालेली आहे किंवा एकावरती दुसरी अवलंबून आहे, दोन्ही एकाच वेळेस झालेल्या नाहीत. तिसरं वाक्य पहा. द कंट्रीज इकॉनॉमी हॅड बीन इम्प्रूव्हिंग स्टेडीली अंटिल द लास्ट इयर्स ड्रॉट. जोपर्यंत ड्रॉट आला नाही तोपर्यंत त्या देशाची इकॉनॉमी कंटिन्युअसली ग्रो होत होती, इम्प्रूव्ह होत होती. स्टेडीली म्हणजे एकदम स्थिर पद्धतीने. द कोच कुड सी दॅट द स्विमर हॅड बीन प्रॅक्टिसिंग. त्या ठिकाणी कोच त्या ठिकाणी बघू शकतो की तो स्विमर काय करत आहे, प्रॅक्टिस करत आहे. ठीक आहे. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. नाव देअर इज अन एक्सरसाइज, सो प्लीज गो थ्रू इट. आणि इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग the past perfect progressive tense, then you can contact me. सोडवताना कुठलाही अडचण आली तर तुम्ही त्या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट लेक्चर वी विल बिगिन विथ फ्युचर टेन्स. ओके, रेफरन्स टू द फ्युचर टाईम. आणि आपल्या कॉलेजचं मॅगझिन यावर्षी विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी उतरवणार आहोत आपण. त्यामुळे अतिशय दर्जेदार लेखन तुम्ही त्या ठिकाणी सादर करावं, अशी तुम्हाला आवाहन त्या ठिकाणी या पिरियडच्या शेवटी मी करणार आहे. आणि लवकरात लवकर ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्यांची नावे माझ्याकडे त्यांच्या त्या लिखाणासहित द्यावीत. कविता, लेख, काही विनोद असतील, जे काही तुमच्याकडे असेल, जर स्वतः लिहिलेलं असेल तर फारच
चांगली गोष्ट. त्यावरती आणखी संस्कार करून आपण त्यांना अजून दर्जेदार बनवू. आणि जर काही संकलित असेल तर ते एकदम उत्तम प्रतीचं हवं आहे. अन्यथा संकलितसाठी आपण थोडासा जास्त स्कोप नाही देणार आहोत. परंतु तुमच्यामधल्या प्रतिभेला, तुमच्यामधल्या लेखकाला साथ घालण्याकरिता आपण या ठिकाणी नक्की प्रयत्न करणार आहोत. तर कृपया करून ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल, ज्यांनी काही लिहून ठेवलेलं असेल, तर दे कुड टेल देअर नेम्स टू मी ॲज सून ॲज पॉसिबल. लवकरात लवकर आपण त्याचं टायपिंग आणि प्रिंटिंगला सुरुवात करणार आहोत. तर येत्या 31 तारखेपर्यंत सगळ्यांनी त्यांची नावे माझ्याकडे देणे. टिल देन, गुड बाय, थँक्यू, टेक केअर.